नमस्कार, मी नंदू खंडे, धरती सीड्स कंपनी प्रतिनिधी जालना. तर सध्या आपण आलेलो आहे देवगाव खवणे, तालुका मंठा, जिल्हा जालना. तर या गावातील आपले प्रगतशील शेतकरी दत्ताराव स्वपनराव म्हस्के यांच्या शेतात आपण आलेलो आहे. त्यांनी आपल्या कंपनीचं G3 हरभरा हा वाण लावलेला आहे. त्यांनी जवळपास 3 बॅग आपल्या लावलेला आहे. आणि आपल्यासोबत आहेत लक्ष्मी ॲग्रो एजन्सीज मंठाचे संचालक श्री कैलास बोराडे साहेब. तर सध्या पिकाची पाहणी करत असताना एकदम चांगल्या प्रकारचं पीक आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर शेतकऱ्यांना आपल्या पिकाविषयी काय वाटतंय त्यांचं थोडंसं मनोगत आपण जाणून घेऊ. आपलं नाव सांगा. दत्ताराव स्वपनराव म्हस्के, गाव, देवगाव खवणे. मोबाईल नंबर सांगा. 90 49 55 50 43. अच्छा, तुम्ही आपल्या कंपनीचं हरभरा वाण लावले G3. हो. तर तुम्हाला कसं वाटलंय? चांगलं वाटलं साहेब. काय त्याच्यात तुम्ही सांगू एक शकता? सोळा नाही, 2 3 4 सोळा अशी निघते घाटे. म्हणजे एका घाट्यामध्ये त्यांचं दोन, म्हणणं आहे तीन, की बाबा दोन, 2च्या पुढं 2 3 4 पर्यंत एका घाट्यामध्ये दाणे निघत आहेत. तर हे आपल्या वाणाची खासियत आहे किंवा एक दाणा तर नाहीच आहे, पण 2 पेक्षा जास्तच आहे. 2 निघतील, 3 निघतील, 4 निघतील. 2 दाण्याचं प्रमाण 50% आहे, तिथून 3 दाण्याचं प्रमाण 10-20% आहे, 4 दाणे पण आहेत त्यात 5-10% पर्यंत. तर असा हा प्लॉट आहे. त्याच्यात आपण आपले डीलर आपले श्री बोराडे साहेब यांच्याकडून पण थोडंसं ऐकूया. व्हरायटीबद्दल सांगायचं झालं तर आत्तापर्यंतच्या जेवढ्या आपण मार्केटमध्ये व्हरायट्या पाहिल्यात त्याच्यापेक्षा चांगली व्हरायटी नक्कीच आहे. आणि इथं आपल्याला एक आशा आहे की आपण इथं 15-16 क्विंटलच्या पुढंच समजा एकरी ॲव्हरेज घेऊयात ह्या प्लॉटला. त्या पद्धतीचं या प्लॉटचं नियोजन झालेलं आहे. दाण्याची संख्या जर पाहिली तर 3-4 प्रमाणात जे दाणे आहेत ते भरपूर प्रमाणात आहे.